23 फेब्रुवारी संतांच्या रूपात समाजाला जागा करणाऱ्या एका महान व्यक्तिमत्वाची जयंती। ही फक्त तारीख नाही, तर हा दिवस आहे एका विचारांचा, एका क्रांतीचा आणि एका झाडूचा। होय, झाडूचा। आज आपण स्मरण करत आहोत संत गाडगेबाबा महाराज यांना। परंतु सगळ्यात आधी एक प्रश्न विचारते, आपण जयंती साजरी करतो की त्यांच्या विचारांना जागा देतो? आपल्या आयुष्यात त्यांच्या शिकवणीला जागा देतो का? जगतो का आपण त्यांची शिकवण? संत गाडगेबाबा महाराज यांचा जन्म अतिशय साध्या आणि गरीब कुटुंबात झाला। त्यांच्याजवळ मोठे घर नव्हते, मोठी संपत्ती नव्हती, मोठं शिक्षण नव्हतं, परंतु समाजासाठी जळणारं मन त्यांच्याजवळ होतं। समाजाच्या वेदना त्यांना जाणवत होत्या। जेव्हा बाबा गावात यायचे तेव्हा लोक व्यासपीठ तयार ठेवायचे कीर्तन करण्यासाठी, परंतु बाबा गावात गेल्यावर सगळ्यात पहिले काय करायचे माहितीये? ते पहिले हातात झाडू घ्यायचे आणि रस्त्यावरचा कचरा उचलायचे, घाण साफ करायचे, गटारी साफ करायचे। लोकांना लाज वाटायची। लोक म्हणायचे की बाबा तुम्ही संत आहात, तुम्ही कशाला करतात? तेव्हा गाडगे बाबा शांतपणे म्हणायचे की जिथे स्वच्छता नाही तिथे देव नाही, अगोदर स्वच्छता करा। हा प्रश्न फक्त रस्त्यांचा नव्हता, हा प्रश्न होता विचारांचा। कारण गाडगे बाबांना माहीत होतं, जो समाज स्वतःची घाण साफ करत नाही तो समाज स्वतःचे दोष कसे सुधारेल? बाबांनी फक्त बाहेरचीच घाण साफ केली नाही, तर त्यांनी लोकांच्या मनांना सुद्धा साफ केलं। त्यांना सगळ्यात जास्त वेदना कशाच्या व्हायच्या? त्यांना अंधश्रद्धेच्या वेदना व्हायच्या। त्या काळात जेव्हा लोक आजारी पडायचे तेव्हा ते डॉक्टरांकडे न जाता झाडफूक करायचे। जर एखादी आपत्ती आली तर देव रागावलाय असं म्हणायचे। लोक उपाशी असताना देवावर ते सोनं अर्पण करायचे। तेव्हा गाडगे महाराज कीर्तनात सरळ उभे राहून म्हणायचे की जर देवाला राग येतो तर तो फक्त गरिबांवरच का येतो? असा हादरवणारा प्रश्न ते लोकांना विचारायचे। ते लोकांना घाबरवायचे नाही, तर ते लोकांना विचार करायला भाग पडायचे। ते म्हणायचे की देवाला तुमची संपत्ती नकोय, तुमची पूजा नकोय, तुमचे फुलं नकोय, देवाला तुमच्या चांगल्या कृतीची अपेक्षा आहे। अशा पद्धतीने ते लोकांना सांगत। लोक देवाला हजारो रुपये वाहत होते आणि शेजारी उपाशी माणूस बसलेला होता। गाडगे बाबा म्हणत, देव दगडात आहे का त्या उपाशी माणसात आहे? गाडगे बाबा महाराजांनी कधीच धर्माला विरोध केला नाही, तर ते अंधश्रद्धेच्या विरुद्ध होते। ते धर्माविरुद्ध नव्हते, तर ते अज्ञानाविरुद्ध होते। ते लोकांना सांगायचे की भक्ती करा, परंतु बुद्धी सोडू नका। अंधश्रद्धा माणसाला गुलाम बनवते आणि श्रद्धा मनाला बळ देते। आजही 21व्या शतकात लोक भीतीपोटी पूजा करतात, चमत्कारांच्या मागे धावतात। आज जर गाडगे बाबा असते तर म्हटले असते की जो प्रश्न विचारतो तोच खरा श्रद्धावान। आज जर आपण संत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? भव्य कार्यक्रम, तिथे मोठे मोठे होल्डिंग्स, मोठी गर्दी, मोठे आश्रम, मोठी गाडी। परंतु संत गाडगे बाबा कसे होते? साधी वस्त्र, हातात झाडू, समाजासाठी आयुष्य होतं त्यांचं। मी इथे कोणाची निंदा करायला उभी नाही, परंतु आज आपण स्वतःलाच प्रश्न विचारायला हवा की आपण संतांची ओळख कशावरून करणार आहोत? त्यांच्या बाह्य दिखाव्यावरून करणार आहोत की कृतीतून? तर गाडगे बाबांना लोकांकडून जे काही मिळालं ते त्यांनी स्वतःसाठी नाही तर समाजासाठी त्यांनी खर्च केलं। त्यांनी धर्मशाळा बांधल्या, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधली, व्यसनमुक्तीचा संदेश दिला, स्वच्छतेची चळवळ उभी केली। त्यांनी भक्त तयार केले नाहीत, तर त्यांनी जागरूक नागरिक तयार केले। मग आपल्या समाजाला कशाची गरज आहे? आणखी प्रवचनांची गरज आहे की कृतीची गरज आहे? आपण जयंती साजरी करतो का त्यांच्या विचारांचं पालन करतो? आज जर गाडगे बाबा परत आले तर ते परत हातात झाडू घेतील आणि रस्त्यावरचा कचरा साफ करतील। कारण आजही रस्त्यावर कचरा आहे, रस्त्यावरही आणि आपल्या मनातही। आजही अंधश्रद्धा आहे, आजही भेदभाव आहे। आज मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते, आपण पोस्ट टाकणार आहोत की बदल घडवणार आहोत? बाबांची जयंती साजरा करणं सोपं आहे, परंतु त्यांचा विचारांचा वारसा उचलणं कठीण आहे। जर त्यांना खरं श्रद्धांजली व्हायची असेल तर अगोदर तुमच्या घरासमोरचा कचरा उचला, एखाद्या अंधश्रद्धेला प्रश्न विचारा, एखाद्या व्यसनाला नाही म्हणा, एखाद्या गरजवंताला मदत करा, तीच खरी पूजा असेल। आणि शेवटचा प्रश्न, खरा संत कोण? तो
जो मंचावर बसतो की तो जो स्वतःचे हात घाण करून समाज साफ करतो? आज गाडगे बाबा गेले, परंतु त्यांचा झाडू आजही तसाच पडलेला आहे. तो उचलणार कोण?